हॅलो एव्हरीवन, एआय स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. होप तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि तुमचं प्रिपरेशन पण खूप चांगलं चाललं असेल. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MS 2022-23 जे की 26 मार्च 2023 मध्ये होणार आहे त्यासाठी PYQs बघणार आहोत. आणि आजच्या सेशनमध्ये आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT या युनिटवर PYQ बघणार आहोत, जे की 2015च्या क्वेश्चन पेपरमध्ये झाले होते. ओके, हे जे MCQ आहेत ते आपण डिटेलमध्ये आज एक्सप्लेन करणार आहोत आणि डिस्कस पण करणार आहोत. आणि याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते मी व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलं आहे, जेणेकरून तुम्ही पॉज करून ते नोट डाऊन करू शकता. ओके, चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्याआधी जर समजा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. ओके, Which of the following is the correct chronology of communication technology? क्वेश्चन जो आहे तो 2015च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला करेक्ट सिक्वेन्स विचारला होता कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीजचा. ओके, ज्यावेळी आपण क्वेश्चन रीड करतो त्यावेळी आपल्याला कुठेतरी वाटून जातं की कम्युनिकेशन युनिटमधून हा क्वेश्चन असेल, कारण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज विचारले गेले आहेत. पण हा जो क्वेश्चन आहे तो ICT मधला क्वेश्चन आहे. ओके, जर तुम्ही ऑप्शन्स बघाल तर तुमच्या लक्षात येईल. तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे स्टील फोटोग्राफी, कॉम्प्युटर, रेडिओ अँड इंटरनेट. सेकंड आहे रेडिओ, स्टील फोटोग्राफी, कॉम्प्युटर, इंटरनेट. थर्ड ऑप्शन आहे स्टील फोटोग्राफी, रेडिओ, कॉम्प्युटर, इंटरनेट. अँड लास्ट ऑप्शन आहे रेडिओ, कॉम्प्युटर, स्टील फोटोग्राफी अँड इंटरनेट. आता इथे बघा चारही जे ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल इथे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. हे बघा स्टील फोटोग्राफी. जर आपण स्टील फोटोग्राफी बद्दल बोलायला गेलो तर ही जी आहे ती वर्ल्ड फर्स्ट फोटोग्राफी आहे. मेड इन द कॅमेरा, वॉज टेकन इन 1826. ओके, हे जे आहे ते तुम्हाला आता इथे लक्षात घ्यायचं आहे, कारण आपल्याला सिक्वेन्स बघायचा आहे. आणि जर समजा सिक्वेन्स बघायचं असेल तर आपल्याला इयर माहिती असणं खूप गरजेचं असतं. ओके, आणि हे कोणी एस्टॅब्लिश केलं होतं तर जोझफ नाइस्प्रो निब्सने. सेकंड आहे रेडिओ. जर रेडिओ आपण बघायला गेलो तर रेडिओ इज अ कम्युनिकेशन ओव्हर अ डिस्टन्स व्हेन द साऊंड इज कन्वर्टेड इनटू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड सेंड टू द रिसिव्हर अँड द ट्रान्सफर ऑफ अ वेव्ह बॅक टू द साऊंड. रेडिओबद्दल एवढं काही सांगण्याची गरज नाही आहे, कारण रेडिओ म्हणजे काय हे आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे. जर समजा तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही हे रीड करू शकता. आणि हे जे आहे ते फर्स्ट सक्सेसफुली ट्रान्समिटेड रेडिओ टेलिग्राफ मेसेज इन 1902. आपल्याला इथे इयर पाहिजे आहे. ओके, जेणेकरून आपल्याला तो सिक्वेन्स माहिती पडेल. स्टील फोटोग्राफीचा आहे 1826, रेडिओचा आहे 1902. आता कॉम्प्युटरचा बघूया. कॉम्प्युटर म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे, करेक्ट. हे जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. कॅन बी इन्स्ट्रक्टेड टू कॅरी द आउट सिक्वेन्सेस ऑफ अर्थमॅटिक और लॉजिकल ऑपरेशन ऑटोमॅटिकली विथ द कॉम्प्युटर प्रोग्रामिंग. ओके, अँड लास्टचा ऑप्शन आहे तो इंटरनेट आहे. इंटरनेट इज अ वायडर नेटवर्क जो की अलाउ करतो कॉम्प्युटर्स नेटवर्क ना अराउंड द वर्ल्ड रन बाय द कंपनीज, गव्हर्नमेंट, युनिव्हर्सिटी अँड अदर ऑर्गनायझेशन टू टॉक टू वन अनदर. करेक्ट. Through the internet, we can connect easily with each other. Because of the internet, I can share my lectures to you. Right? So, we have understood what is a computer, internet, radio and a still photography. Okay? जी इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केलेली आहे एक्स्ट्रा ती पण रीड करून घ्या, नोट करून घ्या, जर समजा तुम्हाला काही पाहिजे असेल तर याच्यातून. कारण बघा इथे तुम्हाला www बद्दल पण माहिती प्रोव्हाइड केली गेली आहे, म्हणजे वर्ल्ड वाईड वेब बद्दल, ज्याच्यात तुम्हाला फुल फॉर्म पण विचारलं जाऊ शकतं. देन इथे तुम्ही बघू शकता की रेडिओ बद्दल पण तुम्हाला खूप सारी इथे माहिती बघायला भेटते. प्लीज रीड करा आणि जे इम्पॉर्टंट आहे ते नोट डाऊन करून घ्या तुमच्या माहितीसाठी. ओके, सो इथे जो करेक्ट आन्सर आहे तो आहे ऑप्शन नंबर सी, स्टील फोटोग्राफी, रेडिओ, कॉम्प्युटर अँड देन इंटरनेट. ही जी आहे ती करेक्ट क्रोनॉलॉजी आहे ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची. ऑन द बेसिस ऑफ अ स्ट्रक्चर अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉलोइंग. याच्यातनं तुम्हाला जे ऑड वन आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, क्वेश्चन जो आहे तो 2015च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे लिंक्डइन ID, सेकंड आहे जीमेल, थर्ड आहे मायस्पेस अँड लास्ट आहे फेसबुक.
तर इथे बघा एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सोशल नेटवर्किंग बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. तर सोशल नेटवर्किंग म्हणजे काय हे आपल्याला माहितीच आहे, करेक्ट? थ्रू विच वी आर कॅन कनेक्टेड टू इच अदर, जेणेकरून आपण इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो, आयडियाज आपले शेअर करू शकतो. ओके. आणि the key feature of a social networking site is a effective mass collaboration. The social networking is a broadcast to the others. Okay. आणि जी सोशल नेटवर्किंग जी आहे ना, सोशल मीडिया जी आहे ती पब्लिक आहे अँड नॉट द प्रायव्हेट. So, social media is a wide term and include all type of online media with a social nature. While the LinkedIn, MySpace, Facebook provide a platform to connect with the world and share our idea and interest in the public domain. Gmail is a used to sending the private messages to the person or a group. ज्यावेळी आपण Gmail यूज करतो त्यावेळी आपल्याला समजा एखादी मेसेज आली तर ती पब्लिकली सगळ्यांना दिसते का? तर नाही, करेक्ट? पण जर समजा लिंक्डइन आयडी बद्दल बोलायला गेलो, मायस्पेस किंवा फेसबुक बद्दल बोलायला गेलो, तर हे जे आहे ज्यावेळी आपण येथे इन्फॉर्मेशन शेअर करतो ती पब्लिकली पब्लिश होते, राईट? सगळ्यांना दिसू शकते. सो जी जीमेल आहे ती इथे ऑड वन आहे. इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी, दॅट इज जीमेल. इन दी कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ URL? तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारण्यात आलं होतं URLचं, आणि क्वेश्चन जो आहे तो 2015च्या क्वेश्चन पेपरमधून आहे. ओके. तर आपण जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले तर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला एखादं फुल फॉर्म विचारण्यात येतच. ओके. ते मग फुल फॉर्म कुठलंही येऊ शकतं. त्यामुळे जे फुल फॉर्म आहेत ना ती जरा अंडरस्टँड करून चला, जेणेकरून तो क्वेश्चन तुमचा इझिली करेक्ट होईल. ओके. इथे जो पहिला ऑप्शन आहे तो आहे युजर रिक्वेस्टेड लिंक, सेकंड आहे अल्टिमेट रिस्पॉन्स लोकेशन, थर्ड आहे युनिक रिक्वेस्ट लोकेटर अँड लास्ट आहे युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. तर हे बघा इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन पण मी दिलेलं आहे URLचं. तर URL जो आहे त्याचे जे फुल फॉर्म आहे ते आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, अँड हे जे आहे ते यूज केलं जातं टू स्पेसिफाय द ॲड्रेस ऑन द वर्ल्ड वाईड वेब. आता जर समजा तुम्हाला विचारण्यात आलं wwwचं फुल फॉर्म काय आहे, तर आन्सर येईल वर्ल्ड वाईड वेब. ओके. The URL is a fundamental network identification for any resources connected to the web, like an image or a sound file. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी. URL stand for Universal Resource Locator. Which of the following software is used to process and analyze quantitative data? क्वेश्चन जो आहे तो 2015च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलं होतं खालील दिलेल्यापैकी कुठला जो सॉफ्टवेअर आहे जो यूज केला जातो टू प्रोसेस अँड अनालाइज द क्वांटिटेटिव्ह डेटा. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे इथे तो आहे कॉर्क एक्सप्रेस, सेकंड आहे SPSS, थर्ड आहे कॉन्ट क्रोम अँड लास्ट आहे SSQN. तर हे बघा क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय हे पहिल्यांदा अंडरस्टँड करून घ्या. क्वांटिटेटिव्ह डेटा इज अ टाइप ऑफ अ डेटा दोस व्हॅल्यू इज अ मेजर इन अ फॉर्म ऑफ नंबर ऑर अ काउंट. ज्यामध्ये आपण जे न्यूमरिकल जे डेटा आहे त्याला बघतो, त्यालाच आपण क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणतो. ओके. with the unique numerical value associated with the each data set is also known as numerical data. Quantitative data further describe the numerical variables. जर क्वांटिटेटिव्ह डेटा याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही पाहिजे असेल, म्हणजे मोर काही जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही जो सेकंड युनिट आहे आपला रिसर्च ॲप्टिट्यूड त्यामध्ये बघू शकता, ज्यामध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह डेटा, क्वालिटेटिव्ह डेटा याच्याबद्दल फुल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच्यावर क्वेश्चन पण विचारले जातात, पण त्या युनिटमध्ये. ओके. इथे आपल्याला क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय हे माहिती असणं तेवढं काही गरजेचं नाही आहे, कारण हा जो युनिट आहे तो ICT आहे, ज्यामध्ये आपण जे सॉफ्टवेअर यूज केले जातात त्यांना लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. The software used to process and analyze the quantitative data are, first one is Apex Spark TM, the unified analytic engine for a large-scale data processing built on the data science, also the popular for a data pipeline and a machine learning model development. ओके. सेकंड वन इज अ पायथॉन. आता पायथॉन काय यूज केला जातो, अँड इन्क्रीजिंगली पॉप्युलर टूल फॉर अ डेटा ॲनालिसिस. हा पण जो आहे तो डेटा ॲनालाइज करण्यासाठी यूज केला जातो. अँड इन रिसंट इयर द नंबर ऑफ लायब्ररीज हॅव रीच द मॅच्युरिटी अलाउविंग द R and the Stata user to take advantages of a beauty
flexibility and the performance of the Python without sacrificing the functionality this older program have accumulated over a year. त्यानंतर इथे आहे R. So RA is a free software environment for the statistical computing and graphic, and it complies and run on the wide variety of Unix platform, Windows and MacOS. Okay. सो इथे तुम्ही बघू शकता SPSS. SPSS चं फुल फॉर्म काय आहे तर स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स. प्लीज जे फुल फॉर्म आहे ते जरा समजून घ्या. ओके, हे तुम्हाला बाहेरच करावं लागेल. So SPSS, a general purpose of statistical package widely used in academic research for editing, analyzing and presenting the numerical data. It is compatible with all the file format that are commonly used for the structured data such as Excel, plain text file and rational SQL database. जर समजा तुम्ही एखादा रिसर्च केला असेल, म्हणजे रिसर्च पेपर वगैरे लिहिला असेल, तर तुम्हाला माहिती असेल याच्याबद्दल. कारण मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळी आपण मास्टर्स वगैरे करतो त्यावेळी आपल्याला रिसर्च वगैरे लिहिण्याची गरज असते. त्यावेळी आपण हा जो आहे SPSS जो सॉफ्टवेअर आहे तो आपण यूज करतो क्वांटिटेटिव्ह डेटासाठी. ओके, तर इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी. SPSS is a software which is used to process and analyze quantitative data. In the context of computer-based word processing, a typeset or a font set particularly used for a Indian language including Hindi and Marathi, which can be easily used across a different software and operating system without the help of a converter, is called as. Okay. सो क्वेश्चन जो आहे तो 2015च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता. ओके, तर इथं असं म्हणण्यात येत आहे की इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड वर्ड प्रोसेसिंग, जी इंडियन लँग्वेज आहे हिंदी आणि मराठी, जी की इझिली डिफरंट सॉफ्टवेअरमध्ये किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये यूज केली जाऊ शकते विदाउट द हेल्प ऑफ अ कन्व्हर्टर, त्याला काय बोलतात. तर ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे युनिटाइप, सेकंड आहे इंडिफंट, थर्ड आहे युनिकोड अँड लास्ट आहे अल्टिफॉर्म. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल युनिकोड. सो मी तुम्हाला इथे युनिकोडचे जे एक्सप्लेनेशन आहे ते प्रोव्हाइड केलं आहे. तर इट इज अ युनिव्हर्सल कॅरेक्टर एन्कोडिंग द स्टँडर्ड दॅट असाइन द कोड टू एव्हरी कॅरेक्टर अँड अ सिम्बॉल इन एव्हरी लँग्वेज इन द वर्ल्ड. तो इथे जर युनिकोड बद्दल बोलायला गेलो तर हे जे आहे ते एव्हरी लँग्वेजला कोड प्रोव्हाइड करतं. ओके, मग ती कुठलीही लँग्वेज असो, हिंदी, मराठी किंवा कन्नड असो किंवा कुठलीही लँग्वेज असो. ओके, सिन्स नो अदर एन्कोडिंग स्टँडर्ड सपोर्ट ऑल द लँग्वेज, युनिकोड इज द only encoding standard that ensure that you can retrieve and combine the data using any combination of the language. जो युनिकोड जो आहे तो ओनली एन्कोडिंग स्टँडर्ड आहे, आणखी कुठलाही दुसऱ्या प्रकारचा स्टँडर्ड नाही आहे, एन्कोडिंग स्टँडर्ड नाही आहे. ओके, सो जो युनिकोड आहे इट इज अ मल्टीलिंग्वल. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी, दॅट इज युनिकोड. In the context of computing and internet, identify the correct pair from the following. जर समजा तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितलं असाल तर तुम्हाला माहिती पडेल की मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला फुल फॉर्म किंवा पेअर्स विचारले जातात. इथे तुम्हाला परत जो क्वेश्चन आहे तो पेअर्स मधून विचारण्यात आला आहे. ओके, ज्यामध्ये तुम्हाला करेक्ट पेअर विचारलं जातं किंवा कधी कधी इनकरेक्ट पेअर पण विचारलं जातं. क्वेश्चन जो आहे तो 2015च्या क्वेश्चन पेपर मधून आहे, ज्यामध्ये तुम्हाला करेक्ट पेअर विचारण्यात आलं आहे खाली लिहिलेल्यापैकी. ओके, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे TB इक्वल टू मेमरी स्टोरेज युनिट, सेकंड आहे प्ले स्टोअर इक्वल टू ऑपरेटिंग सिस्टम, देन आहे पिक्सल कलर एनहान्सिंग फॅसिलिटी अँड लास्ट आहे USB, दॅट इज अँटीव्हायरस. तर इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एव्हरी ऑप्शनचे जे एक्सप्लेनेशन आहे ते प्रोव्हाइड केलं आहे. जर तुम्ही TB बद्दल बोलायला गेला तर TBचं जे फुल फॉर्म आहे ते आहे टेराबाइट. ओके, द मेमरी युनिट इज अ अमाउंट ऑफ डेटा दॅट कॅन बी स्टोअर इन द स्टोरेज युनिट. ओके, फॉर एक्झाम्पल टेराबाइट 1 TB इक्वल टू 1024 GB. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण कधी कधी क्वेश्चन विचारला जातो 1 TB इक्वल टू व्हॉट, तर त्यावेळी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, अँड दिस स्टोरेज कॅपॅसिटी इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ बाइट्स, सो टेराबाइट. देन आहे प्ले स्टोअर.
Google Play, formerly Android the market, is a digital distribution service operated and developed by the Google. It is a service that is an official web store for a certified device running on the Android operating system, allowing the user to browse and download the application developed with the Android software development kits and published through the Google. Hence, the Play Store is not an operating system. Okay. ऑप्शन मध्ये बघितलं असेल तर तुम्हाला दिलं होतं की प्ले स्टोर इक्वल टू ऑपरेटिंग सिस्टम, पण इथे तुम्ही बघू शकता जो प्ले स्टोर आहे तो ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे. जर तुम्ही प्ले स्टोर बद्दल सिंपल जर समजा तुम्हाला अंडरस्टँड करायचं असेल तर आपल्या मोबाईलमध्ये तर प्ले स्टोर असतो, ज्याच्यामध्ये जाऊन आपण ऍप्लिकेशनचं नाव टाकल्यावर आपल्याला ते ऍप्लिकेशन भेटतं आणि तिथून आपण ते डाउनलोड करतो. करेक्ट. सो दॅन इज द पिक्सेल. आता पिक्सेल म्हणजे काय तर द डिजिटल imaging a pixel pale or a picture element is a physical point in the raster image or a smallest addressable element in all the point addressable display device, and it is the smallest controllable element of the picture represented on the screen, जो की मोबाईलला असतो, आपल्या कॅमेराला असतो. ओके. सो identity of a pixel is a variable. Then is a USB. The full form of the USB will be Universal Serial Bus. प्लीज हे लक्षात ठेवा कारण याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे USB वर, जो की आहे युनिव्हर्सल सिरियल बस. ओके. आणि एक्सटर्नल सिरियल बस इंटरफेस स्टँडर्ड ऑफ अ कनेक्टिंग द पेरिफेरल डिव्हाइस ऑन द कॉम्प्युटर ॲज इन द USB पोर्ट और अ USB केबल. तर हे बघा तुम्हाला इथे ऑपरेटिंग सिस्टम बद्दल पण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे मी. तर ऑपरेटिंग सिस्टम ही जी आहे ती इंटरफेस आहे बिटवीन द कॉम्प्युटर युजर अँड अ कॉम्प्युटर हार्डवेअर मध्ये. ओके. बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही इथून कॉपी करू शकता, नोट डाऊन करू शकता किंवा रीड करू शकता. ओके. रीड करून फक्त अंडरस्टँड करून घ्या. अँटीव्हायरस बद्दल आपण बोलायला गेलो तर अँटीव्हायरस आपण का यूज करतो? सो दॅट वी कॅन प्रोटेक्ट आवर कॉम्प्युटर, राईट. सो दॅट वी कॅन प्रोटेक्ट आवर कॉम्प्युटर और अ लॅपटॉप फ्रॉम दी डिफरंट व्हायरसेस. Okay, so antivirus software or antivirus software is known as a anti-malware is a computer program which is used to prevent and detect or remove the malwares. इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, कारण आपल्याला इथे करेक्ट पेअर विचारण्यात आला आहे आणि करेक्ट पेअर आहे TB इक्वल टू मेमरी स्टोरेज युनिट. ओके. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द थिंग. जर समजा काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. जो काही तुमचा डाऊट असेल तो मी क्लिअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. ओके. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग.